नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहेत, ज्याच्यावरती UPSC हिस्ट्री ऑप्शनलनं वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे. आणि हा क्वेश्चन खरं तर मी म्हणेल की आयोगाचा लाडका क्वेश्चन आहे. GS मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस बनतात बरं का. क्वेश्चन असा आहे की सम्राट अशोक जो आहे, सम्राट अशोक त्यांनी मांडलेला जो धम्म आहे, ओके. आणि हा धम्म जो आहे, हा धम्म नेमका धार्मिक अ, अनुषंगाने होता, की ते एक राजकीय स्वरूप होतं, की राजकीय संकल्पना होती? म्हणजे थोडक्यात असं, की सम्राट अशोकाचा धम्म हे धम्म आहे, एक धार्मिक विचार होता, की एक राजकीय प्रोपोगेंडा होता? ओके. एक राजकीय मी म्हणेल संकल्पना होती का? या संदर्भात तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जातो. आणि इथं क्रिटिकली अॅनलाईज आपल्याला करायचं असतं. म्हणजे आपण त्याला म्हणूया की टीकात्मक परीक्षण आपल्याला करावं लागतं. आणि अशा टीकात्मक परीक्षणाच्या वेळेस आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचे मूळ आधार मांडावे लागतात. हिस्ट्री ऑप्शनलला तर हा क्वेश्चन हमखास विचारला जातो. जातो म्हणजे जातोच. ओके. त्यामुळे या क्वेश्चनचं जर उत्तर हवं असेल, तर हे लेक्चर त्या प्रश्नाच्या उत्तरासाठीचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण बघूया, की सम्राट अशोकाचा जो धम्म आहे, हा धम्म म्हणजे नेमकं काय? आणि तो धम्म म्हणजे तो पॉलिटिकल प्रोपोगेंडा होता का? याच्यावर पण आपण चर्चा करणार आहेत. आणि ही चर्चा खूप तटस्थ असणार आहे. सम्राट अशोक यांच्या संदर्भात नक्कीच सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे ते सम्राट अशोक तर आदर्शपूर्ण होतेच होते. परंतु सम्राट अशोकांच्या बाबतीत एक स्टोरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, की सम्राट अशोक हे सम्राट कसे बनले? याच्या संदर्भात पण आपण डिस्कस करणार आहे. ओके. चला तर मग सेशनला सुरुवात करूया. परंतु त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर मित्रांनो तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असाल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. का? कारण तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करताय. ओके. कारण हिस्ट्री हा सगळ्या विषयांचा बेस आहे, हे नक्की आहे. आणि तुम्ही तो बेस सब्जेक्ट निवडलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके. तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला स्कोर होऊ शकेल. आणि हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असताना तुमच्या मनात एक सहज प्रश्न आला असेल, की सर आम्ही तयारी करत असताना खूप जास्त वाचावं लागतंय. वाचायची गरज जास्त नाहीये. जर कमी वाचायचं असेल तर बॅच करा. स्पष्ट आहे. त्याला काही ऑप्शन नाहीये, त्याला दुसरा पर्याय पण नाहीये. जर कमी वाचनामध्ये ऑप्शनल चांगला प्रिपेअर करायचा असेल, तर बॅच शिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केला. विद्यार्थी म्हटले, की "सर, आम्ही राज्यसेवेची ह्यावेळेची प्रिलिम तर पास झालोय म्हणजे चांगला स्कोर आहे. म्हणजे थोडक्यात आमचा स्कोर चांगला आहे आणि प्रिलिम पास होण्यासारखा स्कोर वाटतोय. आम्हाला मेन्सची तयारी करायची आहे. पण आम्ही कधी मेन्सची तयारी केली नाही हो. आणि आम्हाला ऑप्शनल काय टाकावं हे पण सुचलं नाही आणि आम्ही हिस्ट्री ऑप्शनल टाकून दिलाय. आता हिस्ट्री आवडतो या बेसिसवरच आम्ही हिस्ट्री ऑप्शनल टाकून दिलाय. आता भीती वाटायला लागली आहे, की ऑप्शनलची तयारी नेमकी करायची तर करायची कशी? तर घाबरू नका. या हिस्ट्री ऑप्शनलच्या भल्या मोठ्या सिलेबस समोर मी उभा आहे. ठीक आहे. तुमच्यामध्ये आणि सिलेबसमध्ये मी उभा असणार आहे. आणि हा सिलेबस अतिशय उत्तम पद्धतीने मी तुम्हाला टॅकल करून देईन. ओके. फक्त मी जेवढं सांगतोय तेवढंच करायचं, व्यवस्थित पद्धतीनं करायचं आणि लेक्चर म्हणजे मी म्हणलं ना, की लेक्चर इतके कॉन्सन्ट्रेशनने ऐकायचे, की माझा शब्द ना शब्द तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे. आणि हवं तर या सेशन म्हणजे ही जी पायाभरणी सीरीज आहे, या पायाभरणी सीरीजच्या सुद्धा नोट्स काढून ठेवा. मी तर आपल्या ऑप्शनलच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना हमेशा सांगत असतो, की तिथे तुम्ही विद्यार्थी माझ्याकडे नोट्स बनवतात. बॅचमध्ये त्यांच्या नोट्स रेडी झालेल्या असतात. सो तो कॉन्फिडन्स वेगळ्या लेव्हलचा आहे. ओके. सो अशा स्वरूपाची ही बॅच जी आहे, ही बॅच सुरू झालेली आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपात ही बॅच अवेलेबल आहे मित्रांनो. आणि ह्या बॅचमध्ये तुम्ही कधीही एंटर करू शकता. याचं कारण असं आहे, की ही बॅच चैन फॉर्मॅटमध्ये असणार आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये मॉडर्न संपलेला आहे आणि जगाचा इतिहास चालू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही तिथे लगेच एंटर करू शकता. जगाचा संपला की परत पुढचा सेशन चालू होतो. त्यावेळेस बरेचशी मुलं एंटर करतात. अशी चैन फॉर्मॅटमधली ही बॅच असणार आहे. त्यामुळे तुम्ही एंटर करायला काही हरकत नाहीये. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, की सर आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच पाहिजे. तर लक्षात घ्या, ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं एक आपलं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवरती जायचं, ते डाउनलोड करायचं. तुमच्या मोबाईलमध्ये तिथं नाव, नंबर रजिस्टर करा आणि तिथे तुम्ही सगळ्या बॅचेस बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीची रेकॉर्ड बॅच पण पाहायला मिळेल. ओके. आणि त्या बॅचला तुम्ही पर्चेस करू शकता. मग त्याच्यामध्ये सगळेच लेक्चर रेकॉर्ड करून टाकलेले आहेत आणि तुमच्या पद्धतीने ते बघत चला मग. ओके. ते पण एक ऑप्शन तुमच्या समोर आहे.
किंवा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड करायची असेल नवीन बॅच, तर ही बॅच चालू झालेली आहे. या बॅचला सुद्धा तुम्ही नाव तुमचं एनरोल करायला काही हरकत नाहीये. यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम मराठी नोट्स सहित कंप्लीट करून देणार आहे. नियमित उत्तर लेखनाचा सराव त्यामध्ये असणार आहे. यूपीएससीचे क्वेश्चन्स जे आहेत ते टॅकल करून देणार आहे. मॅपिंगची तयारी सुद्धा यामध्ये तुम्हाला करून मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल म्हटलं की विपुल वाघमोडे सरांशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे नक्कीच तुमचा प्रवेश जो आहे तो आजच्या आज निश्चित करायचा आहे. 7620621778 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा 9604572804 या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही. ओके, चलो. सो मित्रांनो, जो आपला आजचा विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा विषय आहे. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न हा आहे की सम्राट अशोकाचा धम्म हा ही नेमकी धार्मिक संकल्पना आहे की राजकीय संकल्पना, याच्यावर आपल्याला क्रिटिकली अनालाइज करायचं आहे. सम्राट अशोकाचा हा धम्म आहे की पॉलिटिकल प्रोपोगेंडा आहे, याच्यावर आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, हे डिस्कशन करत असताना आपल्याला हे डिस्कशन तौलिक पद्धतीनं करायचं आहे, म्हणजे तुलनात्मक पद्धतीनं करायचं आहे, क्रिटिकली अनालाइज करायचं आहे. आणि अशा वेळेस आपल्याला इतिहासकारांचे विचार या म्हणजे इतिहासकारांचे जे काही मतं आहेत या मुद्द्यासंदर्भातले, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून बघा या ठिकाणी काय सांगितलंय, इतिहासकारांचा या मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, की सम्राट अशोकाचा धम्म म्हणजे नेमकं काय, याकडे इतिहासकार कसे पाहतात, हे पहिले माहिती असलं पाहिजे. उत्तरामध्ये हे रेफरन्स तुम्ही नक्की मांडायचे. हे जर रेफरन्स तुम्ही उत्तरामध्ये मांडले तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला हाफ मार्क त्यामध्ये एक्स्ट्रा मिळतो, म्हणजे मिळतो परत. ओके, बघा R.C. मुजुमदार व निळकंठ शास्त्री यांचं मत काय होतं, तर त्यांचं मत असं होतं की सम्राट अशोकाचा जो धम्म आहे, ओके, हा धम्म राजकीय प्रचाराचा भाग होता. विशाल साम्राज्य एकसंध ठेवण्यासाठी तो एक नैतिक सामाजिक सूत्र होतं. सम्राट अशोक, लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्यानं स्थापन केलेलं हे मौर्य घराणं चंद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं झालं. चंद्रगुप्त मौर्यानं पुढील सगळी सत्ता स्वतःच्या मुलाच्या हाती म्हणजे बिंदुसारच्या हाती दिली. आणि बिंदुसारच्या नंतरच्या कालखंडामध्ये सम्राट अशोक गादीवर बसला. सम्राट अशोक सम्राट कसा बनला ही कहाणीच वेगळी आहे. जरा 1-2 मिनिटं जर देत असाल तर मी कहाणी तुम्हाला सांगतो. मित्रांनो लक्षात घ्या, सम्राट अशोक हा बिंदुसारचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे. आता तुमच्या मनात सहज प्रश्न आला असेल, सर जर दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे तर मग पहिल्या क्रमांकाचा मुलगा गादीवर पाहिजे ना. लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार, आणि बिंदुसारचा पहिला मुलगा त्याचं नाव सुशील. त्याचं नाव काय आहे? सुशील. काही ठिकाणी सुशील उल्लेख होतो, पण तो उल्लेख मुळात सुशील असा आहे, हे लक्षात घ्या. मुळात हा व्यक्ती गादीचा दावेदार होता आणि या दरम्यानच्या कालखंडामध्ये तक्षशिला या ठिकाणी मोठा उठाव मौर्य साम्राज्याच्या विरोधात क्रिएट झाला होता. आणि हा उठाव मोडून काढण्यासाठी बिंदुसारनं सुशीलला त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगितलं की हा उठाव तुम्ही मोडून काढा, जेणेकरून भविष्यात हाच राजकुमार आता राजा बनणार आहे. तर एखादा उठाव मोडला तर लोकांमध्ये एक इमेज चांगली बनते. पण सुशीलला काही ते जमलं नाही. अशा वेळेस सम्राट अशोक स्वतः त्या ठिकाणी गेला आणि अशोकाला इतिहासामध्ये चंड अशोक हा उल्लेख आहे. काय उल्लेख आहे? चंड अशोक. हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल मित्रांनो, पण हे माहिती असू द्या. चंड म्हणजे क्रूर शासक, कसलीही सहिष्णुता नसलेला शासक, कसल्याही प्रकारची दयामया न करणारा शासक चंड अशोक असं म्हणलं गेलं होतं. असं म्हणण्याचं कारण असं होतं, एक चीनी प्रवासी सम्राट अशोकाविषयी लिहितो आणि तो म्हणतो की सम्राट अशोक काही नरकात जाऊन आला होता की काय, त्याला सगळ्या माणसांना मारण्याच्या सगळ्या वाईटातल्या वाईट पद्धती त्याला माहिती होत्या. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की सम्राट अशोक काय लेवलचा असेल. ठीक आहे, सम्राट अशोक स्वतःचे एक वेगळी फौजफाटा घेऊन जात असायचा. त्यानं तक्षशिलेवरती आक्रमण केलं. ते बेधडक आक्रमण होतं आणि तक्षशिला पूर्ण तहस-नहस करून सोडली. शत्रू पूर्णपणे चकनाचूर करून टाकला. आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात हे लक्षात आलं की असा ताकदवर शासक या मोठ्या साम्राज्याला मिळाला पाहिजे. सम्राट अशोकानं सुशीलला संपवलेलं आहे आणि इतरही सगळ्या भावांना संपवलं आणि स्वतः गादीवर बसला आणि राज्याभिषेक करून घेतला. अजूनही सम्राट अशोक चंड अशोक म्हणूनच ओळखला जातो इतिहासामध्ये. आणि कलिंगचं ज्यावेळेस युद्ध झालं, या कलिंगच्या युद्धामध्ये सम्राट अशोक ते युद्ध जिंकला
आणि हे शेवटचं युद्ध मानलं जातं, कारण त्या युद्धानंतर कुठे ना कुठे बघा, लक्षात घ्या की ज्यावेळेस माणूस एवढ्या क्रूरपणा करत असतो, सगळे युद्ध जिंकत असतो, आता हरण्यासाठी असं काहीच राहिलेलं नाहीये, जे काही आहे सगळं जिंकण्यासाठीच आहे, अशी ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळेस माणसाच्या मनात कुठे ना, मग तो माणूस कितीही वाईट असू द्या, त्या माणसाच्या मनात कुठे ना कुठेतरी एक गोष्ट हमेशा वाटत असते, आणि ती गोष्ट काय असते माहितीये, की तो माणूस आतून खिन्न झालेला असतो, त्याला समाधान मिळत नाही. या दरम्यानच्या काळात अशोकासोबत एक मोठी घटना घडलेली आहे, ती कदाचित तुम्हाला माहिती नसेल. लक्षात घ्या, ती घटना आहे, तिथं त्याला एक व्यक्ती भेटतो, एक बौद्ध भिक्खू भेटतात. ओके, आणि त्या भिक्खूंचं नाव आहे निरोधा. नाव काय आहे? निरोधा. निरोधा ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली, बौद्धिझम मध्ये निरोधा ही कन्सेप्ट मोक्षाची आहे. तर निरोधा नावाचे एक भिक्खू भेटले. सम्राट अशोकाने त्या भिक्खूला ओळखलं, यंग तरुण पोरग ते, आणि ओळखलं लगेच. ते भिक्खू दुसरे तिसरे कुणी नव्हते, ते सुशीलचा मुलगा होता. सम्राट अशोकानं लगेच त्याला सांगितलं की हे मी तुझ्या समोर निहत्ता उभा आहे, तू मला मारू शकतोस आणि हे साम्राज्य तुझंच आहे नैतिकतेनं, तू ते मिळवू शकतोस. निरोधा हे भिक्खू बनले होते, सांसारिक गोष्टीतून बाहेर पडलेले होते, आणि त्यांनी एक स्मित हास्य केलं आणि त्यांनी सांगितलं की हे साम्राज्य, माझे पिता, तुम्ही, हे सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. एवढं म्हणून निरोधा निघून गेला. सम्राट अशोक भयानक पद्धतीनं बेचैन झालेला होता. सम्राट अशोकाला समजत नव्हतं की मी सगळं जिंकून सुद्धा हरलेलो आहे, आणि सगळं हरून सुद्धा हा माणूस जिंकलेला आहे, असं नेमकं काय याच्याकडे. मी म्हटलं ना की जे समाधान, ते समाधान नव्हतं अशोकाकडे. अशोकाने नंतर अभ्यास केला की ज्या धर्माची दीक्षा त्यानं घेतली होती निरोधानं, त्या धर्माच्या तत्वाविषयी अभ्यास केला, आणि सम्राट अशोकाला हळूहळू बौद्ध धर्मामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. हळूहळू सम्राट अशोक बौद्ध तत्वांवरती अभ्यास करू लागला, आणि फायनली सम्राट अशोक यांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, म्हणजे ते विचार स्वीकारले. सम्राट अशोकाने हे विचार स्वीकारले, आणि त्याच्यानंतर सम्राट अशोक चंडपासून सम्राट कसा बनतो, तर तो त्याच्या कर्तृत्वाने बनतो, कारण त्यानं हे विचार कधीच साम्राज्यावर सक्तीने लादवले नाही, त्यानं ते प्रमोट केले. त्यानं ते काय केले? प्रमोट केले. हे लक्षात घ्या. आता हे जे प्रमोशन आहे, त्यानं जे विचार जे प्रमोट केले, हे जे प्रमोशन आहे, हे प्रमोशन म्हणजे धार्मिक प्रमोशन आहे. प्रमोशन कळतं ना, की त्यानं जो प्रसार प्रचार केलाय, तो प्रसार प्रचार धार्मिक आहे की त्याचा एक राजकीय प्रोपोगेंडा आहे, त्याचा काही पॉलिटिकल अजेंडा आहे, की त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल प्रोपोगेंडा आहे का, हे आपल्याला शोधायचं आहे. मुद्दा नंबर 1. ठीक आहे. आणि याच्यामध्ये इतिहासकारांचा दृष्टिकोन असा, की आर.सी. मुजुमदार आणि निळकंठ शास्त्री यांचं मत हे आहे की अशोकाचा धम्म हा राजकीय प्रचाराचा भाग तर होताच होता, सोबत विशाल साम्राज्य एकसंध ठेवण्यासाठी तो एक नैतिक आणि सामाजिक सूत्र सुद्धा होतं. म्हणजे हा एक टोटल पॉलिटिकल प्रोपोगेंडा आहे, असं मत कुणी मांडलेलं आहे? आर.सी. मुजुमदार आणि निळकंठ शास्त्री यांनी. मुद्दा नंबर 2. एल बॅशम व विन्सेंट स्मिथ हे जे काही बाहेरचे इतिहासकार आहेत, ओके, म्हणजे एल बॅशम विषयी तर मी हमेशा म्हणतो की एल बॅशम म्हणतात की युरोपात घडलेलं प्रबोधन जे आहे, हे प्रबोधन जगातलं पहिलं प्रबोधन, जगातलं म्हणे. तसं म्हणता येत नाही ऍक्च्युली. मग एल बॅशमच्या विचारांना तर बरेच भारतीय विचारक परत तोड देतात, आणि म्हणतात की मग गौतम बुद्धांनी जे विचार मांडले होते ते काय होते. ठीक आहे, तो भाग ज्यावेळेस मी तुम्हाला विचारांचा भाग ज्यावेळेस सांगेल स्त्रोतांमध्ये, त्यावेळेस आपण बोलूया. एल बॅशम व विन्सेंट स्मिथ यांचं मत, धम्म हा अशोकाच्या वैयक्तिक पश्चात्तापाचा आणि मानवी संवेदनाचा परिणाम होता, त्याचा राजकीय हेतू त्यातला दुय्यम हेतू होता. काय म्हणलंय समजून घ्या. सांगितलंय असं की ते म्हणतात की धम्म जो आहे सम्राट अशोकाने मांडलेला, हा पूर्णपणे धार्मिक अजेंडा होता, किंवा सम्राट अशोक हा आता बदललेला आहे, त्याला त्याच्या मागच्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होतोय, आणि अशा वेळेस तो एकदम खूप चांगल्या मनानं हा विचार जो आहे तो लोकांपर्यंत पसरवतोय, हे तत्व लोकांपर्यंत पसरवतोय. ओके, राजकीय हेतू जर असेल तर तो राजकीय हेतू दुय्यम मानला जावा किंवा दुय्यम असावा, असं म्हणलं गेलं. प्रायोरिटीनं हा धार्मिक संकल्पना होती,
राजकीय संकल्पना सेकंड प्रायोरिटीवर येते, असं म्हणणं कोणाचं आहे? A.L. बॅस्टम आणि विन्सेंट स्मिथ यांचं. रोमिला थापर यांचं म्हणणं काय बघूया. अशोकाचा धर्म जो आहे हा नैतिक आणि राजकीय अशा दोन्ही उद्देशाने प्रेरित होता. दोन्ही उद्देशाने, याच्यात प्रायोरिटी मांडण्याने सांगितली. ते म्हणतात की तो धम्म धार्मिक पण होता, ओके, आणि राजकीय प्रोपोगेंडा पण होता, असं दोन्ही मिक्स होतं. तो प्रशासन, समाज आणि धर्म या तिन्ही स्तरावर एक सुसंवादी चौकट तयार करणारा होता, असं म्हणणं आहे रोमिला थापर यांचं. आता इतिहासामध्ये काही सगळे मतांतर मान्य करावे लागतात. लक्षात घ्या, इतिहास हा विषय असा आहे की एखादं मत तुम्हाला पटलं नाही म्हणून ते मत चुकीचं असेल असं म्हणता येत नसतं इतिहासामध्ये. इतिहासामध्ये सगळ्या विषयांना तेवढाच मानसन्मान द्यावा लागतो. त्यामुळे इतिहासकारांची ही मतं आहेत अभ्यासांती, तो ही दृष्टिकोन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता थोडंसं आपण यावर सर्च करूया. सम्राट अशोकाचा धम्म संकल्पना, जर हे धम्म ह्या संकल्पनेकडे जाऊया की त्यानं जो धम्म मांडलेला आहे, अशोकानं जो धम्म त्याच्या साम्राज्यामध्ये इम्प्लिमेंट केला, तो धम्म नेमका काय होता यावर जरा चर्चा करूया. धम्म हा शब्द बौद्ध धर्म याचाच रूपांतरित अर्थ आहे असं म्हटलं जातं. धम्म हा शब्द बौद्ध धर्माचा रूपांतरित वर्ड आहे त्यावेळेचा, असं उल्लेखित केलं जातं. पण अशोकाचा धम्म कोणत्याही एकाच धर्माशी संबंधित नव्हता. अशोकाचा धर्म कोणताही धर्म म्हणजे रिलिजियस विचार, त्यानं जे प्रचारित केलं तो धम्म होता, परंतु थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही एका धर्माशी संबंधित नव्हता. तो सर्व धर्माचा सार आणि नैतिक जीवनाची संहिता किंवा शिकवण होती, हे लक्षात घ्या. आणि हे कशावरून म्हणता येतं ती नैतिक जीवनाची शिकवण होती? या तत्वानुसार की सम्राट अशोकानं धम्माची जी तत्व मांडली त्यानं ती स्तंभलिखान, स्तंभरचना आणि स्तूप रचना यामध्ये ती अशा काही रचना त्यानं तयार केल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं की असे काही वास्तू तयार करा आणि त्याच्यावरती हे विचार कोरून ठेवा. ते विचार जोपर्यंत ती वास्तू चिरकाळ टिकून आहे तोपर्यंत ते विचार टिकून राहतील, असं त्याचं म्हणणं. आणि त्यानुसार त्यानं त्या सगळ्या ठिकाणी जे काही लिहिलं किंवा जे काही कोरलं ते काय होतं, तर ते हे होतं सर्व धर्माबद्दल सहिष्णुता, पालक, शिक्षक आणि वृद्ध यांचा आदर करणे, प्राणीमात्रांवर दया करणे आणि अहिंसा या गोष्टीकडे त्यानं फोकस केलं. सत्यवचन, संयम आणि विनयशीलता या गोष्टींचा प्रचार त्यानं केला. न्यायप्रिय व दयाळू प्रशासन त्यानं निर्माण करण्यासाठी जे काही गोष्टी सांगितल्या होत्या. धम्म महामात्रांची नेमणूक त्यानं केली आणि त्या धम्म महामात्रांची नावं सुद्धा स्तंभांवरती आहेत. धम्म महामात्रा म्हणजे असे व्यक्ती त्यानं अपॉइंट केले होते की जे व्यक्ती ह्या विचारांना वेळोवेळी जागोजागी प्रसारित करू शकतात. ठीक आहे. सो समाजात नैतिक आणि बौद्धिक जागृती करण्याचं काम ह्या धम्म महामात्रांचं असायचं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके मित्रांनो, तुम्ही आन्सर रायटिंग संदर्भात जर थोडंफार जर क्युरियस असाल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं आन्सर रायटिंग खूप चांगली जमली पाहिजे, बघा तुम्हाला नॉलेज असून फायदा नाहीये, तुम्हाला सगळं माहिती असून फायदा नाहीये. तुम्हाला योग्य पद्धतीनं प्रश्न कळायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं एका स्ट्रक्चरल वे मध्ये उत्तर लिहिता आलं पाहिजे. आपण त्याला म्हणतो डिसिप्लिन रायटिंग. डिसिप्लिन रायटिंग तुम्हाला करता आली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे, ते म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी आरंभ नावाचा प्रोग्राम. लक्षात घ्या, 17 तारखेपासून म्हणजे बघा कालपासून हा प्रोग्राम सुरू झालेला आहे. 17, 18, 19 या तारखेला फ्री सेशन्स आहेत या प्रोग्रामचे. या सेशनला तुम्ही यायचंय. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यानंतर 20 तारखेपासून ही आन्सर रायटिंगची बॅच जी आहे ती सुरू होतीये. एनीवन कॅन कम, सगळेजण येऊ शकताय. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आठवड्यातून 3 दिवस जीएस, 1 दिवस एसे रायटिंग असणार आहे आणि ऑप्शनलची सुद्धा आन्सर रायटिंग सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. या प्रोग्रामला जर तुम्हाला तुमचं नाव एनरोल करायचं असेल तर खाली हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके. चलो, तो धम्म जो आहे त्याची राजकीय संदर्भ आपण बघूया. धम्म म्हणजे काय कळालं, अशोकाने कसा धम्म मांडला हे पण कळालं. आता त्याचे राजकीय काही गोष्टी आपण चेक करूया. लक्षात घ्या, साम्राज्याची विविधता आणि एकता राखणं. सम्राट अशोकानं ज्यावेळेस असे विचार इम्प्लिमेंट केले, त्या विचार इम्प्लिमेंट करण्यापाठीमागे सम्राट अशोकाच्या बॅक ऑफ माइंड काय विचार असतील किंवा सम्राट अशोक काय विचार करून हे विचार मांडत असेल बरं, त्याचे उद्दिष्ट काय असतील त्याच्या पाठीमागचे ना, ते आपल्याला सर्च करायचं.
तर त्यामध्ये असं म्हणलं जातं की मौर्य साम्राज्य हा विविध प्रांत, जाती, भाषा व धर्मांनी बनलेला विशाल प्रदेश होता. या विविधतेमध्ये ऐक्य राखण्यासाठी अशोकानं धम्म या सार्वत्रिक संकल्पनेचा वापर केलेला होता. त्याचं असं म्हणणं होतं की धम्म या नियमामध्ये किंवा धम्म या गोष्टीमध्ये मी जे काही थॉट सांगणार आहे, ह्या थॉट्सनुसार जर का समाज तयार झाला, तर कुठे ना कुठेतरी एक प्रकारचा नॅशनलिझम तयार होऊ शकतो ना. मौर्य साम्राज्यातील जनता ही मौर्य साम्राज्याप्रती एकनिष्ठ असेल. उद्या भविष्यात कुणीही कितीही आक्रमण केलं, तरी ती जनता तिथून बाजूला सरकणार नाही. सम्राट अशोकाला कदाचित हे माहिती होतं, की म्हणजे त्याला हा अंदाजच असणार आहे, की तो गेल्याच्या नंतर कोणता म्हणजे पुढचा येणारा शासक तेवढा स्ट्रॉंग असेलच असं नाहीये ना. मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर बिंदुसार आणि अशोक असे 3 शासक भरपूर स्ट्रॉंग शासक मिळाले. पण हे गरजेचं नाहीये, की अशोकानंतरचा येणारा शासक पण तेवढा स्ट्रॉंग असेल. समजतंय तुम्हाला? तो अशोकाला हे लक्षात येतंय, की आपल्यानंतरचा शासक जर का स्ट्रॉंग नाही आला किंवा तो तेवढा सक्षम नसला, तर भविष्यात बाहेरून होणारी आक्रमणं, अशा आक्रमणाच्या वेळेस जर प्रजा सुद्धा राजासोबत उभी असेल, तर हे साम्राज्य तुटणं जरा अवघड आहे. आणि असं ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यानं हे विचार मांडले असावेत. हा एक आपल्याला मुद्दा मांडता येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याचा राजकीय प्रोपोगेंडा होता का? तर हो. म्हणजे तो नैतिकता उतरवतच होता. म्हणजे तो धम्म सांगतच होता आणि ह्या धम्मातच त्याची राजकीय प्रोपोगेंडा दडलेला होता, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. राजकीय वैधता मिळवण्याचे साधन थोडक्यात काय? कलिंग युद्धातील हत्याकांडानंतर जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अशोकाने स्वतःला एक न्यायप्रिय, दयाळू आणि धर्मशील शासक म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा धम्माचा वापर केला होता. आता याला निगेटिव्हली घेऊ नका. खूप तटस्थ पद्धतीनं एका ऑप्शनलच्या विद्यार्थ्यासारख्या या गोष्टीला बघा. साहजिक आहे की कलिंगचं युद्ध झालं. कलिंगच्या युद्धामध्ये सम्राट अशोकानं जेवढं काही हिंसा केली आहे, ती भयानक प्रतीची हिंसा आहे. खूप मोठ्या पद्धतीने त्याने हिंसा केलेली आहे. लोकांमध्ये म्हणजे लोकांना ठीक आहे, तो राजा बनला, पण लोकांच्या मनातला राजा बनलाय का तो? नाहीये ना. एखादा राजा अशा पद्धतीची हिंसा करून आणि ते पण त्याला इतिहासात जर चंड अशोक म्हणलं जात असेल, तर असा चंड राजा जर का गादीवर येत असेल, तर ते लोकांना नको आहे. आणि अशा वेळेस जर का त्या राजाला चिरकाळ पद्धतीनं गादीवर राहायचं असेल, तर त्याला लोकांच्या मनात बसावं लागेल. आणि लोकांच्या मनात बसायचं असेल, तर असे थॉट्स लोकांमध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. यासाठी त्यानं धम्म बाळगला असावा असं पण म्हणता येऊ शकतं. यामुळे धम्म हा नैतिक सुधारणा आणि राजकीय प्रतिमा सुधारणा यांचा संगम ठरला असं म्हणू शकतो आपण. यातून दोन्ही गोष्टी टार्गेट झाल्या होत्या. प्रशासकीय साधन म्हणून धम्म. अशोकाने धम्म महामात्रा ही एक नवीन पद निर्माण केलं होतं किंवा नवीन संस्था निर्माण केली होती, जी प्रजेला नैतिकता आणि राज्यनिष्ठेची शिकवण वारंवार देत होती. म्हणजे सम्राट अशोकाचे काही आदेशपत्र असायचे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. सम्राट अशोकाचे काही आदेशपत्र असायचे. धम्म महामात्रांचं कामच हे होतं, की जिथं-जिथं धम्म महामात्रा अपॉइंट केलेले आहेत, तिथं-तिथं त्यांनी ते आदेशपत्र दररोज वाचून दाखवायचे. जसं आपल्याकडे प्रार्थना होते ना दररोज, तसं आदेशपत्र वाचून दाखवायचे. हॅमर करायचं लोकांना वारंवार. आणि याच्यातूनच एक राष्ट्रीय एकता निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं होतं, हे लक्षात घ्या. यामुळे राज्यव्यवस्थेवर नियंत्रण आणि स्थैर्य राखलं गेलं होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परराष्ट्र धोरणामध्ये धम्म कसा होता? अशोकाने धम्माचा वापर शेजारील राष्ट्राशी अहिंसा आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी केला होता. परंतु यामागे त्याची राजकीय दूरदृष्टी ही होती. युद्ध टाळून राजकीय प्रभाव वाढवण्याचे धोरण. थोडक्यात अशोकाने धम्मविजय हे नवीन युद्धनीतीचे तत्व मांडलं होतं. हा खूप महत्वाचा वर्ड आहे, धम्मविजय. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्या सीमा जर सुरक्षित करायच्या असतील, तर सैन्य अपॉइंट करण्याच्या ऐवजी आपण इतकं अहिंसक व्हावं आणि आपण इतकं नैतिक बनावं, की बाहेरच्या साम्राज्याला आपली भीती वाटता कामा नये. पहिला मुद्दा आलं लक्षात. तर आणि बाहेरच्या शेजारील राष्ट्रांसोबत, शेजारील साम्राज्यासोबत मैत्रीपूर्ण आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करायचे, जेणेकरून भविष्यात ते साम्राज्य मौर्यांवर अटॅक करणार नाहीत. ही जी पॉलिसी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही धम्मनीती पण दिसते आणि काही राजनीती पण दिसते. असा एक योग्य समागम जो आहे, दॅट वॉज धम्मविजय. की धम्मविजय ही संकल्पना सम्राट अशोकानं उल्लेखित केली होती, हे लक्षात घ्या. हा धम्मविजय शब्द हमेशा उत्तरामध्ये येऊ द्या. ओके, लक्षात घ्या. त्यामुळे आपण याला कॅल्क्युलेट करताना आपण असं म्हणू शकतो, की अशोकाचा धम्म हा केवळ धार्मिक उपदेश नव्हता,
तर एक राजकीय तत्वज्ञान व प्रशासनिक धोरण होतं. त्याने मौर्य साम्राज्याला नैतिक एकता, स्थैर्य आणि सांस्कृतिक एकरूपता दिली होती. हो, असं म्हणायला काही हरकत नाही. सम्राट अशोकाचा जो धम्म आहे, तो बऱ्याच वेळेस असं तुम्ही बेसिक स्टडी करताना तुम्हाला असं वाटलं असेल, की सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. बरोबर आहे. पण बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर त्याने जो धम्म प्रसारित केला होता, हा धम्म म्हणजे एक्झॅक्टली बौद्ध धर्माचेच थॉट लोकांवर हे केलते का? नाही, तसं नव्हतं केलं. बौद्ध धर्माच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन एका राजानं प्रजेविषयी कसं असावं, प्रजेने राजाविषयी कसं असावं, दोघांनी साम्राज्याविषयी कसं असावं, एका साम्राज्याने नैतिक कसं बनावं, या संदर्भातली जे काही इथिक्स किंवा इथॅटिकल थॉट्स जे आहेत, हे इथॅटिकल थॉट्स त्या ठिकाणी त्यांनी इम्प्लिमेंट केले होते. ते इम्प्लिमेंट करण्याचे साधनं होते. स्तंभांवरती कोरणं, धम्म महामात्रांची निर्मिती करणं, ह्या साधनांच्या माध्यमातून त्यांनी हे विचार इम्प्लिमेंट केले, ते लक्षात घ्या. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सम्राट अशोकाचा धम्म हा एक धार्मिक संकल्पना आणि राजकीय संकल्पनेचा एक उत्तम समागम होता, असं म्हणण्यास काहीच हरकत नाहीये. क्रिटिकली अनालाइज करताना बॅलन्स स्टेटमेंट करणं गरजेचं आहे. कळालं तुम्हाला सगळ्यांना? असे बॅलन्स स्टेटमेंट आपण करणं अपेक्षित असतं. ओके, अशाच पद्धतीचे टॉपिक्स हिस्ट्रीच्या ऑप्शनलच्या बॅचमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने वेळ देऊन डिस्कस केले जातात. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलचे आपले विद्यार्थी यूपीएससीचे कसेही आन्सर्स आले, म्हणजे उत्तर प्रश्न आले, तर त्याची आन्सर लिहायला एकदम ताकदीने उभे असतात. ठीक आहे, त्यांना माहिती आहे की काय एक्झॅक्ट लिहायचंय. कारण एवढी क्रिस्टल क्लिअरिटी जर आली मुद्द्यामध्ये, तर प्रश्न खूप क्रिस्टल क्लिअर समजतो आणि काय लिहायचं ते एका बरोबर लाईन मध्ये त्यांना लिहिता येतं. ती काही खूप अवघड प्रोसेस त्यानंतर राहत नाही. ठीक आहे. सो हिस्ट्री ऑप्शनलची अशी ही बॅच, मराठी माध्यमातली बॅच ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपात सुरू झालेली आहे. तुम्ही कधीही या बॅचमध्ये इंटर करू शकता, कारण ही बॅच चेन फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ओके, प्रत्येक सेक्शनला मुलं इंटर होतात आणि स्वतःचा अभ्यासक्रम त्यामध्ये कंप्लीट करून घेतात. ओके, आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच हवी असेल तर ती सुद्धा बॅच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ह्या बॅच घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ज्ञानदीप ऑप्शनल हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला ही बॅच जी आहे ती बॅच जी आहेत त्या वेगवेगळ्या बॅचेस पाहता येणार आहेत. येतं लक्षात सगळ्यांना? ओके, या बॅच मध्ये मी तुम्हाला 150 लेक्चर्स देणार आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त लेक्चर असतात. पूर्ण अभ्यासक्रम मराठी नोट्स सहित कंप्लीट करून दिला जातोय. नियमित उत्तर लेखनाचा सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे. सेपरेट मेंटरशिप माझी तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. ओके, आणि मॅपिंगची तयारी सुद्धा करून घेतली जाते. त्यामुळे कोणतीच गोष्ट त्यामध्ये बाकी राहत नाही. ओके, अशी बॅच जर तुम्हाला हवी असेल तर आजच तुमचा प्रवेश तुम्ही निश्चित करायचा आहे. 9604572804 या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा 7620621778 या नंबरवरही कॉन्टॅक्ट करण्यास काहीही हरकत नाही. ठीक आहे, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. सेशन आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि लक्षात घ्या की याच्यावर आता जर प्रश्न कधी असा आलाच, येईलच तो प्रश्न हमेशा, प्रश्न आला तर हे लेक्चर हमेशा त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण अशा नवीन मुद्द्यासही भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.